नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? तर आज मी मुंबई एअरपोर्टला चाललो आहे इंटरनॅशनल डिपार्चर टर्मिनल 2 येथे. पण नॉर्मल टॅक्सीने जायच्या ऐवजी मी ठरवलं आज मेट्रोने जाऊया. बघूया एक्झॅक्टली किती टाईम लागतो आणि हा व्हिडिओ सगळ्यांना यूजफुल पण होईल. तर अराऊंड 7:18च्या आसपास सकाळी मी घरातून निघालो, म्हणजेच गिरगाव इथून निघालो. आता सकाळची वेळ होती त्याच्यामुळे स्टेशन तर पूर्णपणे खाली होते. एक्झॅक्टली 14 स्टेशन्स मला प्रवास करायचा होता टर्मिनल 2ला पोहोचण्यासाठी. फक्त एकच प्रॉब्लेम झाला की मी स्टेशनला पोहोचल्यानंतर माझी ट्रेन 10 मिनटानंतर होती. त्याच्यामुळे मला तिथे 10 मिनटं वाट पाहावी लागली ट्रेनसाठी. तर तिथे थोडासे 10 मिनिट माझे वेस्ट झाले. अदरवाईज तिकीट काढण्यापासून प्लॅटफॉर्मला पोहोचेपर्यंत असं काही जास्त विशेष वेळ लागला नाही मला. तर अराऊंड 7:31च्या आसपास मी ट्रेनमध्ये बसलो आणि जसं मी म्हटलं तसं ट्रेन पूर्ण खाली होती. बसायला वगैरे व्यवस्थित मिळाले, काहीही त्रास झाला नाही. एकदम सुखकर असा प्रवास आतापर्यंत. 7:44 झाले आहेत, 15 मिनटं पास झाले आहेत ट्रेनमध्ये बसून आणि अर्धा टप्पा पूर्ण झाला आहे. म्हणजेच मी आता सिद्धिविनायक स्टेशनला पोहोचलो. तर मंडळी 35 मिनटं पास झाली आहेत आणि मी इंटरनॅशनल एअरपोर्ट टर्मिनल 2 इथे पोहोचलो आहे. प्रवास एकदम सुखकर झाला. बसायला व्यवस्थित जागा मिळाली आणि ट्रेन पूर्णपणे खाली होती. जर तुम्ही जास्त लगेज जरी कॅरी करत असला तरी रॅम्प आहेत, एलिव्हेटर्स आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला कुठेच त्रास होणार नाही. तर आता टर्मिनल 2 इथे मी हा मॅप बघतो आहे आणि मॅपच्या हिशोबाने आपल्याला A1 या गेटमधून बाहेर पडायचे आहे. आतापर्यंत जर एकंदरीत कंपेअर केलं तर रोडने जाण्यापेक्षा मी प्रिफर करेन मेट्रोने जाणं, कारण की ट्रॅफिक नाही, रस्त्यावरचे पॉटहोल्स नाही, त्याच्यामुळे एकदम व्यवस्थित असा प्रवास वाटतो. तर आता आपण पोचलो आहोत लिफ्टच्या इथे. तर लक्षात ठेवा, तुम्हाला A1 या गेटमधून बाहेर पडायचे आहे. इथे ट्रॉलीची सुविधासुद्धा दिलेली आहे तुमचे लगेज ठेवण्यासाठी. म्हणजे इकडनं तुम्ही ट्रॉली घेऊन डायरेक्ट आता डिपार्चरला जाऊ शकता. तुम्हाला तुमचे बॅग जास्त कॅरी करायची गरज नाही आहे. लिफ्टमधून तुम्ही वरती पोचल्यानंतर एक छोटा असा पॅसेज आहे जो की कनेक्ट करतो आपल्या मेट्रोला डायरेक्ट टू दी टर्मिनल. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी अशी आहे की तुम्ही जेव्हा या लिफ्टमधून बाहेर येणार तेव्हा तुम्ही P5 या टर्मिनलला पोचणार आहे. P5 म्हणजे जिकडनं ऑटोचं पिकअप वगैरे होतं तो सेक्शन आहे. आता इकडनं तुम्हाला लिफ्ट घेऊन फक्त एक फ्लोअरवरती म्हणजे P6ला जायचं आहे. P6ला जायचं आहे. P7ला गेला तर तुम्ही उबेर ओलाच्या पिकअपवरती पोचाल. सो P6 म्हणजे एक फ्लोअर फक्त वरती जायचं आहे. लिफ्टची सुविधा पुरवलेली आहे. तिथे उतरल्याच्या नंतर डायरेक्शन दिलेले आहेत डिपार्चर आणि अरायवलचे. एक छोटासा 2-3 मिनिटांचा वॉक आहे. तो वॉक घेतल्यानंतर तुम्ही सरळ पोहोचणार अरायवल सेक्शनमध्ये. तर ऑलमोस्ट 1 तास झाला मला घरातून निघाल्यापासून आणि मी डिपार्चर आणि अरायवलच्या गेटजवळ पोचलेलो आहोत. तर सध्या तुम्ही जे बघता आहात ते अरायवलचं सेक्शन आहे. इकडे जर तुम्ही कोणाला पिकअप करण्यासाठी येत असाल तर तुम्ही हा सेम रूट फॉलो करू शकता. आणि इकडनं तुम्ही जर डावीकडे पाहाल तर तुम्हाला लिफ्टची सुविधा आहे P10वरती जाण्यासाठी, म्हणजेच डिपार्चर गेटला जाण्यासाठी.